भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, प्रहरा विन सेवा. याचा अर्थ काय हाच विचार करताय ना तुम्ही. ज्याप्रमाणे ज्यावेळेस आपण एखादं बीज शेतामध्ये पेरतो आणि त्याचं रोपटं तयार होऊन त्याचं झाड बनवून आपल्याला फळ मिळतं, त्याच प्रमाणे प्रहरामध्ये केलेली सेवा कधीच वाया जात नाही. उलट आपल्याला संकटकाळी आपली ढाल बनवून ते आपलं संरक्षण करत असते. यामुळे प्रहर सेवा अतिशय महत्त्वाची आहे. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. आपले व्हिडिओज थोडेसे वेळेवर येत नाही आहेत, त्यासाठी सगळ्यात अगोदर मी क्षमा मागते. काही कारण आहे त्यामुळे वेळेवर येत नाही आहे. लवकरच आपले व्यवस्थित सुरळीत व्हिडिओ चालू राहणार आहेत. आज आपण पाहणार आहोत 15 तारखेला आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी व पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र सप्ताह काळ 9 तारखेपासून सुरू होणार आहे. तर गुरुचरित्र सप्ताह काळामध्ये कोणकोणते नियमांचं पालन करावं या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. पण या सप्ताह काळामध्ये अजून एक सेवा केली जाते ती म्हणजे प्रहर सेवा. प्रहर सेवा म्हणजे काय किंवा प्रहर सेवेमध्ये का सहभाग घ्यावा व ही सेवा केल्यामुळे आपल्याला त्याचं फळ कशा पद्धतीने मिळतं हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, आता नोंदणी गुरुचरित्र सप्ताह काळामध्ये कोण कोण गुरुचरित्र पारायणाला बसणार आहे याची नोंदणी तर सुरूच झालेली आहे, कारण त्यांना तसं सगळं ॲडजस्ट करायला लागतं. सामूहिक पारायण म्हणजे आपल्या मठामध्ये केंद्रामध्ये जे सामूहिक पारायणाला बसणार आहेत त्यांच्यासाठी ते व्यवस्थित जागा किंवा त्यांची जागा ती ठरवावी लागते. इथे हा बसेल तिथे तो बसेल अशा पद्धतीने, बरोबर. म्हणजे तेवढे लोक बसण्याची व्यवस्था त्यांना करावी लागते. त्याच पद्धतीने या काळामध्ये प्रहर सेवेची देखील नोंदणी होत असते. प्रहर सेवा काळामध्ये कोणत्या दिवशी कोण सेवा करणार आहे, किती जण सेवा करणार आहेत याची देखील नोंद त्यांच्याकडे असते किंवा याची देखील ते लिस्ट काढत असतात. आता प्रहर सेवा म्हणजे काय? प्रहर सेवा म्हणजे आपण स्वामींची केलेली सेवा, आणि आपण सेवा करणारी कोणीच नाहीये बरं का. स्वामी स्वतः आपल्याकडून ही सेवा करून घेत असतात. प्रहर सेवेमध्ये सहभाग घेणं ही देखील खूप म्हणजे नशीबवान व्यक्तींनाच ही संधी मिळते असं म्हटलं तरी देखील चालेल, कारण स्वामींनी स्वतः ते माणसं निवडलेली असतात. आणि आपण जरी आपलं नाव देत असलो प्रहर सेवेमध्ये तरी देखील स्वामींची इच्छा असते की आपण त्यांची सेवा करावी. आणि आता ही सेवा कशा पद्धतीने बघा. आता प्रहर सेवा, प्रहर आपले 4 प्रहरी असतात, म्हणजे एकूण 8 प्रहर असतात, सकाळचे 4 आणि संध्याकाळ रात्रीचे 4, बरोबर. तर या 4 प्रहर काळामध्ये 3 तासाचा एक प्रहर असतो. तर या काळामध्ये आपल्याला प्रत्येक सेवेकऱ्याला सेवेची संधी मिळावी यासाठी सेवा दिली जाते प्रत्येकाला. आता प्रहर सेवेमध्ये नक्की सेवा काय करतात बघा. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 ही महिलांसाठी भगिनींसाठी ही वेळ आहे, आणि संध्याकाळी रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत पुरुष लोक सेवा करत असतात. आणि आता आमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये आमच्या इथे केंद्र आहे, इथे यावेळेस पहिल्यांदाच अशी सुविधा केलेली आहे की रात्री देखील महिला सहभाग घेऊ शकतात. त्यांचे प्रहर सेवा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्याची देखील त्यांनी सोय केलेली आहे. अतिशय सुंदर ही सोय केलेली आहे, कारण रात्रीची सेवा करायला महिला अतिशय उत्सुक असतात, आणि ती सेवा रात्र असल्यामुळे महिलांना दिली जात नाही, पुरुषांना दिली जाते. सकाळी 12 ते 4 आणि रात्री 12 ते 4 सर्वात कठीण वेळ असते प्रहराची. त्यामुळे या काळामध्ये बघा आपल्या झोपेचा त्याग करून आपल्याला महाराजांची सेवा करायची असते. आणि महाराजांच्या एक प्रकारे बघा यावेळेस महाराजांची आपण जितकी जास्त काळजी घेऊ तितकं जास्त चांगलं असतं. एक प्रकारे महाराजांची विश्रांती असते, आणि आपण त्या काळामध्ये आपण महाराजांची जितकी होईल तितकी सेवा करत असतो. बघा आता प्रहरामध्ये काय काय सेवा असतात. तर 2 वीणावादन करणारे असतात, 2 स्वामीचरित्र सारामृताचे पठण करणारे असतात, आणि 2 माळ जप करणारे असतात. म्हणजे तुम्ही सकाळी चालू केलं म्हणजे तुम्ही 7 दिवस हे संपूर्ण म्हणजे 9 तारखे ते 15 तारखेपर्यंत एकही मिनिट एकही सेकंद सेवा बंद नसते. एकही सेकंदाचा देखील खंड पडू दिला जात नाही या प्रहर सेवेमध्ये, एवढं लक्षात घ्या. प्रहर सेवेमध्ये महाराजांची सेवा एकही सेकंदासाठी बंद केली जात नाही. 7 दिवस 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत जोपर्यंत पारायण सुरू असणार आहे तोपर्यंत आपली ही प्रहर सेवा कंटिन्यू न स्किप करता न थांबता सुरू असणार आहे, बरोबर. आता काय करायचं आहे प्रहर सेवेमध्ये काय असतं, जसे सांगितलं 2 वीणावादन करणारे, 2 श्री स्वामीचरित्र सारामृत पठण करणारे, आणि 2 माळजप करणारे. प्रत्येकाला प्रत्येकाची वेळ दिली जाते. भरपूर सेवेकरी जर असतील प्रहर सेवेसाठी 1-1 तासाचा वेळ दिला जातो, पण जास्त कदाचित एखाद्या वेळेस कधी जास्त लोक सहभाग घेऊ इच्छितात तर अर्धा तास दिला जातो. प्रत्येकाला अर्धा तास किंवा प्रत्येकाला 1-1 तास दिला जातो, बरोबर.
आता समजा तुम्हाला सकाळी 12 ते 1 पर्यंतची वेळ दिलेली आहे महिलांसाठी असो किंवा रात्री पुरुषांसाठी 12 ते 1 वेळ तुम्हाला दिलेली आहे, किंवा मला 12 ते 1 वेळ दिलेली आहे, तर बरोबर शार्प 12 वाजता मला तिथे पोहोचायचंच आहे. कारण आपल्या अगोदर तिथे सेवा करायला बसलेले असतात, ते ताटकळतात आपल्यामुळे आणि त्यांना आपली देखील सेवा नंतर कंप्लीट करावी लागते. म्हणजे ते उठू शकत नाही तिथून. सो आम्ही तिथं सारा अमृत जितका होईल तितकं, म्हणजे 1 तासाची तुम्हाला वेळ दिलेला आहे, 1 तासात तुमचं जितकं होईल तितकं पठण करायचं आहे. नंतर जो दुसरा व्यक्ती येणार आहे स्वामीचरित्र पठण करण्यासाठी, बरोबर सगळेजण त्या वेळेस सगळेजण आपापली जागा चेंज करणार आहेत. जागा चेंज करण्या अगोदर सगळे आसनावरती बसलेले असणार आहेत. सगळ्यात अगोदर जो दुसरा व्यक्ती येतो त्याने पोतीला नमस्कार करायचा, महाराजांना मुजरा करायचा, आसनावरती 1 हात ठेवायचा, बरोबर. कारण तो दुसरा व्यक्ती आसनावरून उठणार असतो, जो अगोदर बसलेला असतो तो आसनावरून तो उठला लगेच सरकून आपण त्या आसनावरती बसायचं. वीणावादन करताना तसंच वीणावादन जो करणार आहे त्याच्या अगोदर महाराजांना मुजरा करायचा, त्याच्या पाया पडायचं, वीणाच्या पाया पडायचं. नंतर 1 पाय आपल्या आसनावरती घ्यायचा, त्याच्याकडून वीणावादन आपल्या गळ्यात घ्यायचं, तो बाजूला सरकतो आणि आपण तिथे उभं राहायचं. माळ जप करणारे असतात ते पण तसंच न बोलता त्यांच्याकडून हळूच किंवा दुसरी माळ तिथे असते, आपण आसनावरती उभं राहायचं, 1 पाय ठेवा किंवा हात ठेवा, ते लगेच उठतील तिथून आणि आपली माळ जप सुरू करायची आपण आणि खाली बसायचं. अशा पद्धतीने न खंड पडता आपण ही प्रहर सेवा सुरू असते. 24 तास न खंड पडता असे रोजचे 24 तास, म्हणजे 9 तारीख ते 15 तारखेपर्यंत प्रहर सेवा 1ही सेकंद न थांबता कंप्लीट केली जाते. आता जसं की सांगितलं 12 ते 4, सकाळी 12 ते 4 ही वेळ अतिशय कठीण वेळ, कारण आपल्या झोपेचा त्याग करून आपल्याला ही सेवा करायची असते. आणि बाहेर गुरुक्षेत्राचं पारायण ते चालू असतं, सेवा आरत्या वगैरे चालू असतं, ते वेगळंच. मठाच्या आतमध्ये जी लोक बसलेली असतात दोघं त्यांना ही सेवा बरोबर सुरू ठेवायची असते न खंड पडता. म्हणजे 1 गेला की दुसरा येतो. 1 तासात जर अंत असेल तर 1 तासाने, आता 1 तास तुम्ही आहात, तुमच्यानंतर 1 तासाने दुसरा येतो. पण प्रहर सेवेला जो तुम्हाला जो वेळ दिलेला आहे त्या वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न करा. कधी कधी असं होतं की तुम्ही वेळेवरती पोहोचत नाही, मग जो अगोदरपासून बसलेला असतो किंवा अगोदरपासून बसलेला असतो आणि त्याला नंतर तुमची देखील सेवा कंटिन्यू करत बसावं लागतं. कारण प्रत्येकाने स्वतःच्या वेळेनुसार टाइम दिलेला असतो. त्यामुळे प्रहर सेवेमध्ये वेळेवरती हजर राहा, इतकंच मला सांगायचं आहे. कारण तुमचा वेळ देखील त्यांना तुम्ही आल्याशिवाय उठता येत नाही. तुम्ही जर नाहीच आला, कदाचित काही कारणास्तव तुम्हाला यायलाच भेटलं नाही, तर संपूर्ण 1 तास तुमचा जो काही आहे तो त्यांनाच सेवा करावी लागते, त्यांना तिथून उठता येत नाही. त्यामुळे आपले वेळेचं बंधन पाळायचं आणि वेळेवरती हजर राहायचं. रात्री 12 ते 4 वेळ अतिशय सुंदर वेळ आहे. म्हणजे लक्ष्मी माता येण्याची वेळ आणि लक्ष्मीचा कृपाशीर्वाद मिळवून घेण्याची वेळ. कधी कधी आपल्याला स्वामी महाराज साक्षात दर्शन देतात. आता सहज डोळे जरी बंद केले मी तर माझ्या डोळ्यांसमोर महाराजांचा चेहरा उभा राहतो. अशाच पद्धतीने महाराज अद्भुत चमत्कारिक असे आपल्याला अनुभव देतात. रात्री 12 ते 4 ही वेळ आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची देखील वेळ असतेच, चालूच असते, पण 12 ते 4 कठीण वेळ देखील असते. आणि त्याच पद्धतीने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय सुंदर वेळ असते. आणि जो व्यक्ती 12 ते 4 या वेळेमध्ये सेवा करतो रात्रीची, तो खूप भाग्यवान, खूप नशीबवान असतो. त्याला महाराज प्रचिती अनुभव देतात, म्हणजे देतातच. आणि जिवंत उदाहरण तुम्ही दरवर्षी पाहता, साप्ताहिक काळामध्ये प्रहर सेवेमध्ये जिवंत उदाहरणं तुम्ही पाहता, त्यात काही शंकाच नाहीये. त्यामुळे कोणी शंका घेऊ शकत नाही या प्रहर सेवेवरती. खरंच जर तुम्हाला संधी मिळत असेल प्रहर सेवेमध्ये सहभाग घेण्याची, तर नक्कीच प्रहर सेवेमध्ये सहभाग घ्या. तुम्हाला 1 दिवस मिळू दे, तुम्हाला 1 तास मिळू दे, तुम्हाला अर्धा तास मिळू दे, पण तुम्ही प्रहर सेवेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. अशा पद्धतीने नक्कीच प्रहर सेवा करा. प्रहर सेवा केल्यामुळे आपण ज्यावेळेस ही सेवा करतो त्यावेळेस महाराज कधीच त्या व्यक्तीला निराश करत नाहीत. व्याजासकट तुम्हाला ते परत करतात. महाराज व्याजासकट आपले संरक्षण देऊन तुम्हाला ते परत करतात. संकट काळी सगळ्यात अगोदर महाराज तिथे उभा असतात, कारण तुम्ही त्यांची प्रहर सेवा केलेली आहे, तुम्ही त्यांची सेवा केलेली आहे मनापासून. त्यामुळे संकट काळी ढाल म्हणून ती सेवा आपल्यासाठी काम करत असते. आणि हीच ढाल आपल्या पाठीशी ठेवायची असेल तर तुम्हाला प्रहर सेवेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. कधीच महाराज वाया जाऊ देत नाही ती सेवा. व्याजासकट मी म्हणते, आपली सेवा आहे पण त्याच्यावरती देखील व्याज लावतात महाराज. व्याजासकट ते आपल्याला परत करतात, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे नक्कीच प्रहर सेवा करा, प्रहर सेवेत सहभाग घ्या.
आणि आपल्या जीवनामध्ये आनंद लुटा। अशा पद्धतीने स्वामी चरित्र सारामृत, वीणा वादन आणि माळ जप करणारे हे प्रहर सेवेमध्ये सहभागी असतात आणि या सेवेमध्ये सहभाग घेणं म्हणजेच खूप नशीबवान व्यक्तीच त्यासाठी हवा आहे असं म्हटलं तरी देखील चालेल। त्यामुळे तुम्हाला संधी मिळत असेल तर ही संधी अजिबात सोडू नका आणि ही वेळ वाया घालवू नका। नक्कीच सेवा करायला विसरू नका। पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।